आज आपल्या स्टुडिओमध्ये इथे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे उपस्थित आहेत। अर्थात पवार काका पुतण्यांनी एकत्र यावं का, त्यांच्यामध्ये मिठाचा खडा नेमकं कोण टाकतं आणि पुढच्या काळामध्ये म्हणजे राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या आत काका पुतण्या खरंच एकत्र येणार का, या संदर्भामध्ये अनेक प्रश्न खरं तर महाराष्ट्राच्या मनात आहेत। त्याचबरोबर अण्णा बनसोडे यांचा एक साधा पानटपरीवाला ते 3 टर्म आमदार आणि त्यानंतर आता विधानसभेचे उपाध्यक्ष हा जो प्रवास आहे, हा प्रवास त्यांचा नेमका कसा झाला, कसं वाटतंय त्यांना, ते देखील आपण विचारणार आहोत। अण्णा बनसोडे जी, स्वागत तुमचं TV9 मध्ये। नमस्ते अण्णा, हे विचारायचे की एकतर एक साधा पानटपरीवाला ते 3 टर्म आमदार पिंपरीमधून आणि त्यानंतर आता विधानसभेचे उपाध्यक्ष, कसा वाटतो हा प्रवास तुम्हाला? खरं तर 1997 पासून मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची पहिली निवडणूक लढवली होती। 1997 ते 2007 पर्यंत मी सलग 3दा वेगवेगळ्या मतदारसंघातून नगरसेवक पद भूषवलेली। त्यामध्ये मी स्थायी समितीचा अध्यक्ष होतो। त्यानंतर 2009 साली खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझे मार्गदर्शक राष्ट्रीय नेते आमचे आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली 2009ला मी पिंपरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि त्यावेळेस मी भरघोस मतांनी आमदार म्हणून निवडून आलेलो। 2009, 2019 ते 2024 पर्यंत मी सलग 3 वेळा आमदार म्हणून काम करत असताना दादांनी माझ्यावर टाकलेला विश्वास, दादांनी माझ्या कामाची केलेली प्रशंसा, मी त्यांच्यासोबत एकनिष्ठ राहिलो याची खऱ्या अर्थानं बघितलं तर पावती म्हणून आज दादांनी मला एवढं मोठं पद म्हणजे महाराष्ट्र राज्याचा उपाध्यक्षपद म्हणून त्यांनी मला काम करण्याची संधी दिलेली। खरं तर मी सर्वप्रथम राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील आणि माझे मार्गदर्शक माझे नेते आदरणीय दादा असतील यांना मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी महाराष्ट्रामध्ये एक माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला, ज्याचा की काही राजकीय वारसा नसलेल्या सामान्य कार्यकर्त्याला एवढ्या मोठ्या पदावर काम करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी या सर्वांना मनापासून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझे प्रांत अध्यक्ष सुनीलजी तटकरे असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष असतील प्रफुल्लभाईजी पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो। अण्णा, तुम्ही अजितदादांचे कट्टर समर्थक आहात, तुमच्या बोलण्यातनं ते जाणवतं। अशा वेळेला आता काका आणि पुतण्या या दोघांनी एकत्र यावं अशा सध्या चर्चा सुरू आहेत। तुम्ही असं म्हणाला होतात की कोणीतरी मिठाचा खडा टाकत असेल तर, पण असं होऊ शकतं तर कोणी खरंच यामध्ये काही मिठाचा खडा टाकतंय का, की मग काका पुतण्या हे एकत्र येणार आहेत? तुम्हाला आठवत असतं निवडणुकीच्या 7-8 महिन्यापूर्वी पण ज्या टायमाला विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या त्यावेळेस पण मी अशीच भूमिका प्रेस मीडियासमोर सांगितली होती की खरं तर आदरणीय पवारसाहेब हे देशाचे गेली प्रदीर्घ काळापासून त्यांनी लोकांनी काम केलेले, महाराष्ट्र घडवण्यामध्ये, राज्यामध्ये आणि भारत देशाचं एक अतिशय कुशल असं नेतृत्व आहे। माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तर मी त्यांना देवासमान मानतो आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि महाराष्ट्राच्या संपूर्ण कार्यकर्त्यांची ही भावना आहे की आदरणीय पवारसाहेब आणि आदरणीय दादांनी एकत्र यावं। एकत्र आल्याने महाराष्ट्राच्या जनतेला ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे, खऱ्या अर्थाने शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झालेली, त्या पक्षाच्या स्थापनेपासून आदरणीय दादांनी तो वारसा चालवण्याचा मनापासून प्रयत्न केलेले आहे आणि दादा आणि पवारसाहेब जर एकत्र आले तर महाराष्ट्राच्या जनतेला माझ्यासारख्या मात्र कार्यकर्त्यांना वाटतं, पदाधिकाऱ्यांना वाटतं, सगळ्यांना वाटतं, मात्र त्या 2 नेत्यांना असं वाटतं का की आपण एकत्र यायला हवं किंवा अशा काही हालचाली सुरू आहेत का एकत्र यावं म्हणून? महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये शेवटी आदरणीय पवारसाहेब असतील, आदरणीय दादा असतील, यांनी महाराष्ट्राच्या हिताचाच प्रश्न कधी आजपर्यंत केलेला आहे। त्यांच्या दृष्टिकोनाने आदरणीय पवारसाहेब आणि आदरणीय दादा एकत्र आले तर माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला नक्कीच आनंद होईल। पण हा निर्णय कोण घेईल, म्हणजे मोठे पवार घेतील की दादा घेतील? दादाही घेऊ शकतात आणि आदरणीय पवारसाहेबही घेऊ शकतात, पण एक वस्तुस्थिती की काही लोकांना असं वाटत असेल की तुम्ही हा जो प्रश्न मला या ठिकाणी उपस्थित केलेला आहे की मिठाचा खडा, पण शेवटी दादांनी जर ठरवलं आणि आदरणीय पवारसाहेबांनी जरी ठरवलं
की एकत्र यायचं. तरी कुणी काही किती जरी केलं आणि जर कदाचित कोण मिठाचा खडा टाकण्याचा जर प्रयत्न करत असतील तर त्यांचे प्रयत्न नक्कीच यशस्वी होणार अण्णा नाही. सांगून टाका की हा